नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण आज जे की मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी जे की आज बघा आपण मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न मित्रांनो बघा या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो बघा या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो भरतीचा बघा जी की एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणून मित्रांनो हा जो काय मित्रांनो बघा घटक आहे मित्रांनो एकदम मित्रांनो जी बघा सोप्या ट्रिक्सनुसार मित्रांनो जी की 100% बघा मित्रांनो परीक्षेमध्ये येणारी प्रश्न आहे जी की मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी अवघड लेवलचे प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला सोडवून दाखवणार आहोत. म्हणून आजचा हा जो काही बघा संपूर्ण भाग आहे तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल आणि पहिल्यांदा जर ठिकाणी आपल्या या ठिकाणी जर व्हिडिओला तुम्ही अभ्यासत असाल तर बघा पहिलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर मित्रांनो बघा संगीताने 9,200 रुपयाला खरेदी केलेला टीव्ही 11,500 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती झाला बघा तिला या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला जे की विचारण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी प्रश्नाचा आन्सर आपण एकदम कमी वेळेमध्ये कशा प्रकारे काढू शकतो. तर मित्रांनो काय म्हणलं संगीतानं 9,200ला खरेदी केलेला टीव्ही 11,500 रुपयाला विकला तर शेकडा नफा किती. तर पहिला नफा काढण्यासाठी बघा या 11,000 मधून आपण हे 9,200 मायनस करून घेऊ. ओके, हे 11,500 मधून मी हे 9,200 पहिलं मायनस करतो. ओके, आता शून्यमधून शून्य गेलं शून्य उरलं, परत शून्यातून शून्य गेलं शून्य उरलं, पुन्हा 5 मधून जर 2 गेले उरले किती बघा जी की 3 आणि 11तून जर 9 काढले उरले किती 2 म्हणजे 23 रुपयाचा मित्रांनो फायदा झाला. ओके, तर या रुपयाला बघा जे का आपल्याला या ठिकाणी शेकडा नफा म्हणजे की टक्केवारीमध्ये काढायचं आहे. म्हणून काय करू आपण या ठिकाणी हे 2300ला 2300 जशा तसे घेतो. आता मी हे 2300 घेतो अंशामध्ये. ओके, आणि बघा याच्या छेदामध्ये घेतो हे बघा जी की पहिली रक्कम जी तिची खरेदी किंमत बघा जी की 9,200 रुपये. ओके, हे 9,200 आणि मित्रांनो टक्केवारीमध्ये या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्नाचं आन्सर काढायचं आहे म्हणून गुणाकारात घेतो 100. ओके, आता बघा हे 2 शून्य कॅन्सल करतो, हे 2 शून्य कॅन्सल करतो, 23 एक 23, 23 चौक 92. ओके, आलं. आता किती वरी आलं 100 आणि खाली आलं 4. ओके, या ठिकाणी साईडला मांडून घेतो. आता 4नं 100ला देतो भाग जसं की 4 दोन्ही 8 उरले किती 2 म्हणजे 4 5 20 म्हणजे बघा जी की मित्रांनो 25% मित्रांनो बघा जी या ठिकाणी मित्रांनो संगीताला फायदा झालेला आहे. जे की बघा क्रमांक 25% बघा जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढचा बघा प्रश्न क्रमांक दुसरा कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा प्रश्न काय म्हणला आहे 600चे 40% मायनस 250 बरोबर एक्स मायनस 200चे 77%. तर एक्स बरोबर प्रश्नचिन्ह बघा मित्रांनो एक्सची या ठिकाणी बघा जी की आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितलेलं आहे. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता काय म्हणलं आहे एक्स 600 घ्या डायरेक्ट बघा 600 घ्या एक हे 600. ओके, या ठिकाणी चे म्हणलं आहे गुणाकार वापरा हे 40%, 40%ला 40% आहे मित्रांनो बघा टक्क्याच्या खाली मात्र कुठंही 100% घ्यायला कधीच विसरायचं नाही. ओके, टक्क्यामध्ये घेतो 100%. ओके, मायनस 250. ओके, मग पुन्हा बरोबर हे एक्स पुन्हा मायनस हे 900 मग चे म्हणलंय गुणाकार पुन्हा हे 77%, टक्क्याच्या खाली मात्र परत 100% घ्यायला विसरायचं नाही. ओके, आता बघा हे 2 वरचे 2 शून्य कॅन्सल, 6 चौक आलं किती 24, 240 आलं मायनस हे 250ला 250 जशास तसे बरोबर एक्सला एक्स मायनस हे 900 गुणाकारात हे 77% आणि छेदामध्ये 100 जशास तशी घ्या. ओके, आता एक एक पायरी बघा मी या ठिकाणी खाली सोडवून दाखवत आहे. ओके, आता बघा या ठिकाणी जर आपण या 250 मधून हे जर समजा 240 वजा केले तर उरले किती बघा फक्त 10. आणि मित्रांनो बघा फक्त 10 उरणार नाही तर या बघा 10 समोर मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह येईल. ओके, बरोबर एक्स मायनस आता समोर बघा काय येणार आहे हा 1 शून्य कॅन्सल करा, हा 1 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल, 9 7 63ला 3 पुन्हा 9 7 63 आणि वरचे 6 म्हणजे बघा जी की मित्रांनो 63 आणि 6 म्हणजे बघा जी की जवळपास
69 होतात. ओके, आणि हे 69 जसे असतं तसं समोर घेतलं. ओके, तर आता बघा या ठिकाणी समोर कशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. ओके, तर आता बघा डायरेक्ट आता मित्रांनो पुन्हा काय आलं, तर आता हे एक्स घ्या. ओके, आता हे एक्स बरोबर, ओके, एक्स बरोबर हे जे मित्रांनो बघा थोडंसं बघा, हां, तर डायरेक्ट हे 10 मायनस. ओके, 10 मायनस. ओके मित्रांनो, आता 10 मायनसच्या बाद काय होणार बघा या ठिकाणी, हे जे मित्रांनो 693 इकडं मायनसमध्ये आहे ना, आता हे या साईडला येणार आहे म्हणून इकडं साईडला आलं बघा, जे की प्लसमध्ये हे 693. आता हे बरोबर एक्स. ओके, तर आता बघा या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून हे एक्स बरोबर, आता मित्रांनो या 693मधून आता 10 आपल्याला वजा करावे लागतील, कारण या ठिकाणी मित्रांनो प्लस आणि मायनस एकत्र झालेले आहेत, म्हणजे मित्रांनो बघा जी की या ठिकाणी मायनस होणार आहे. मित्रांनो बघा जर प्लस मित्रांनो बघा गुणाकारात जर प्लस झालं किंवा प्लस प्लस झालं तर प्लस होतं, मायनस गुणाकारात जरी मायनस झालं तर बघा प्लस होतं, आणि मित्रांनो मायनस गुणाकारात प्लस किंवा मायनस प्लस जरी झालं तर या ठिकाणी बघा जी की मायनस होतं, म्हणून आपल्याला काय भेटलं या ठिकाणी, तर मायनस आणि प्लस भेटलं, म्हणजे जे की या ठिकाणी आपल्याला मायनस करायचं आहे. म्हणून या 693 घ्या आणि या 693 बघा जी मित्रांनो हे 10 मायनस करा. आता जर 693 आपण 10 मायनस केले किंवा वजा केले तर उरतील किती, जे की 683 बघा, जे की मित्रांनो बघा जी की आपल्याला या ठिकाणी जी की एक्सची व्हॅल्यू मित्रांनो मिळणार आहे बघा. तर की बघा क्रमांक ब जी की 683 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर असणार आहे. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही आपल्या या मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी बघा एक अत्यंत उपयुक्त मित्रांनो बघा जी की 5000 प्लस अशा प्रश्नांचा एक महाठोकळा बघा जी की या ठिकाणी एक आम्ही तयार करून मित्रांनो लॉन्च केलेला आहे. मित्रांनो बघा जर तुम्ही समजा या ठिकाणी अद्याप आपला महाठोकळा खरेदी केला नसेल, अवश्य खरेदी करून घ्या मित्रांनो, कारण हा जर तुम्ही ठिकाणी आपला महाठोकळा खरेदी केला तर तुम्हाला ऑदरचं कोणतंही महागडं बुक किंवा पुस्तक खरेदी करण्याच्या ठिकाणी गरज पडणार नाही. कारण मित्रांनो या आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा जे की आम्ही बघा आजवर जिल्हा मित्रांनो बघा का जी की जिल्हा न्यायालय पदभरतीमध्ये मित्रांनो जी की विचारण्यात आलेले मित्रांनो बघा मोस्ट PYQ प्रश्नसंच बघा जी की मित्रांनो की आम्ही या ठिकाणी बघा जी की आम्ही या आपल्या महाठोकळ्यामध्ये ॲड केलेले आहेत. म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा लगेच खरेदी करून घ्या. ओके बघा मित्रांनो यासोबतच 2025 वर्षातले सर्व चालू घडामोडी बघा जी की आपल्या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ओके म्हणून अवश्य खरेदी करून घ्या. हा आपला जी की महाठोकळा बघा मित्रांनो खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आपला क्रमांक देतो जी की 7414 939007 बघा जी की ह्या ठिकाणी आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये मित्रांनो पे करून बघा जी की व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके तर बघा 7414 939007 जी की ठिकाणी बघा आपला मित्रांनो क्रमांक आहे. ओके या क्रमांकावर 150 रुपये पे करा. मित्रांनो समजा जर तुम्ही आपला महाठोकळा बाय केला तर मित्रांनो जी की बघा 100% तुमच्या ठिकाणी मित्रांनो रिझल्ट येणारच आहे. म्हणून सध्याचा काळाचा विचार केला तर 150 रुपये काहीही मोठी रक्कम नाही मित्रांनो बघा जी की तुमच्या ठिकाणी आयुष्य घडवण्यासाठी. म्हणून विचार करू नका, पैशांचा डायरेक्ट आपला महाठोकळा बाय करा आणि आत्ताच मित्रांनो जी की ठिकाणी बघा तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. तर बघा पुढे प्रश्न क्रमांक 3 बघा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 3 2 4 7 12 19 30 प्रश्नचिन्ह आणि 60. तर बघा या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके तर बघा केलंय काय, 2 घेतो, 4 घेतो, 7 घेतो, 12 घेतो, 19 घेतो, 30 घेतो, ही मधली जागा रिकामी सोडतो आणि याच्या बाद घेतो बघा 60. ओके तर या ठिकाणी केलं आहे काय बघा मित्रांनो, 2 आणि 2चं 4 कसं झालं मित्रांनो बघा, या 2मध्ये 2 ही बघा जी की पहिली बघा जी की मित्रांनो ही पहिली बघा मूळ संख्या प्लस केलं. ओके याच्या बाद 2च्या बादची मूळ संख्या कोणती आहे बघा 3 आहे, याच्यामध्ये 3 प्लस केलं 7 केलं. ओके 3च्या बादची पुन्हा मूळ संख्या कोणती आहे बघा, तर 5 आहे, 7 म्हणजे प्लस 5 केलं 12 झालं. ओके नंतर या 5च्या बादची मूळ संख्या ही 7वी आहे, या जर 12मध्ये 7 प्लस केलं 19 झालं. या 7च्या बादची मित्रांनो बघा जी की मूळ संख्या या ठिकाणी 11 आहे बघा, किती सॉरी हे या ठिकाणी बघा जी की मित्रांनो किती, तर
19 झालं की बघा मित्रांनो 30 आहे. ओके ओके 30 आहे. तर मित्रांनो 7च्या बादची मूळ संख्या बघा 11 आहे. 19 प्लस 11 केलं 30 झालं. ओके मग पुन्हा मित्रांनो बघा या 30मध्ये किती प्लस करायला हवं की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर येईल. तर 11च्या बादची मित्रांनो बघा जे की मूळ संख्या मित्रांनो बघा काय तर क्रमवार मूळ संख्या या ठिकाणी किती असेल तर ती बघा जी की मित्रांनो जवळपास आपल्याला भेटते 13. ओके जर आपण या 30मध्ये जर 13 प्लस केलं तर येतं किती 30 प्लस 13 43 बघा जी की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके 43. आता समजा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे आणखी कशा प्रकारे आपल्याला सिद्ध करता येते. आता मित्रांनो या 13च्या बादची या पुढची जी की मूळ संख्या कोणती आहे तर ती आहे 17. जर या आपण 43मध्ये 17 जर प्लस केले तर 60 येते काय तपासून घ्या. 3 आणि 7 10 हातच्याला 1 4 आणि 1 5 आणि समोरचा 1 6 जी की हाताचं म्हणजे बघा जी की 60 बघा जी की मित्रांनो आलेलं आहे. म्हणजे बघा जी की 43 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य करेक्ट आन्सर असणार आहे. ओके पुढे चौथा प्रश्न पहा आता पुढे. तर बघा आता या ठिकाणी काय म्हणलंय बघा मित्रांनो 19 23 29 33 आणि 37 बघा यातील मित्रांनो बघा की गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. ओके तर मित्रांनो बघा या ठिकाणी बऱ्याच जणांच्या या ठिकाणी बघा जी की विचार मित्रांनो बघा मेंदूमध्ये विचार येत असतील की या प्रकारचे प्रश्न खरंच परीक्षेमध्ये येतात काय. तर मित्रांनो बघा 100% या ठिकाणी मी गॅरंटी देत आहे मित्रांनो जी की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या स्वरूपाचे संपूर्ण प्रश्न मित्रांनो जे की या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा गटात न बसणारा शब्द यापैकी कोणता आहे तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो 33 मित्रांनो बघा जे की 33 मित्रांनो बघा या ठिकाणी सॉरी 35 नाही बघा जवळपास 37 आहे या ठिकाणी. ओके जाऊ द्या या ठिकाणी मी कटच करतो हा जी की या ठिकाणी मित्रांनो 35 हा अंक चुकीनं पडला होता. ओके तर असू द्या या ठिकाणी बघा जी की क्रमांक मित्रांनो क जी की 33 या ठिकाणी बघा जी की आपला गटात न बसणारे मित्रांनो शब्द आहे. कारण मित्रांनो 33 ही जी काही मित्रांनो बघा संख्या आहे मित्रांनो ही पाड्यामध्ये येणारी संख्या आहे. आणि मित्रांनो 19 आणि 29 आणि 37 23 या जे मित्रांनो बघा संख्या आहेत बघा या मित्रांनो बघा सर्व संख्या जी की मित्रांनो मूळ संख्या आहेत. ओके मूळ संख्या म्हणजे कोणती संख्या ज्या संख्येला मित्रांनो कोणत्याही संख्येनं भाग जात नाही किंवा जी संख्या मित्रांनो कोणत्याच पाड्यामध्ये येणारी संख्या नाही ती म्हणजे मूळ संख्या. ओके सोप्या भाषेत पाड्यात येणारी संख्या म्हणजे मूळ संख्या. ओके मूळ संख्येला कसं ज्या संख्येला 1 न किंवा त्याच संख्येनं भाग जातो ती संख्या म्हणजे मूळ संख्या असं मित्रांनो पुस्तकी फॉर्मॅटनुसार म्हणतात. परंतु साधी आणि सरळ जर लक्षामध्ये ठेवायचं म्हटलं जी कोणती संख्या पाड्यामध्ये येणारी संख्या नसेल मित्रांनो पाड्यात येणारी संख्या नसेल ती संख्या मूळ संख्या असते. ओके या प्रकारे लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा आता 5वा प्रश्न 2017 वर्षी एका शाळेचे हिरक महोत्सवी वर्ष साजरा झाले तर त्या शाळेची स्थापना कोणत्या वर्षी झाली. मित्रांनो बघा एकदम सोपा प्रश्न आहे परंतु मित्रांनो हिरक महोत्सव किती वर्षानंतर साजरा करतात हे या ठिकाणी माहिती असणं बघा जी की तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं. ओके तर बघा मित्रांनो हिरक महोत्सव बघा जी की सामान्यपणे बघा मित्रांनो 60 वर्षानंतर जे की मित्रांनो या ठिकाणी साजरा केला जातो. ओके तर बघा मित्रांनो म्हणून काय करा या 2017तून डायरेक्ट तुम्ही ठिकाणी 60 वर्ष मायनस करा. ओके डायरेक्ट 7 वर्ष मायनस करा. आपण काय करतो हे 2017 घेतो आणि यातून करतो 60 वर्ष मायनस हे 7ला 7 उरलं 1 मधून 6 जाणार नाहीत म्हणून या काय करतो या ठिकाणी 0 आहे ना मग या शून्याची व्हॅल्यू वाढवण्यासाठी मी काय करतो या 2चं 1 इथं घेतो 10 झालं 10चं 1 या साईडला घेतो 11 मग 11तून जर 6 बघा गेल्या ठिकाणी बघा उरले किती तर जी की 5 उरले. मग या ठिकाणी मित्रांनो 9 उरले ना हे 9ला 9 घेतो आणि या 2 मधले जे आपण पहिलं बाकी 1 घेतली ती जर 1 काढलं तर झाले किती बघा जी की 1957 हे जे काय मित्रांनो बघा वर्ष आहे बघा जी मित्रांनो या शाळेचं स्थापनेचं वर्ष असणार आहे बघा जी की क्रमांक अ. ओके लक्षात असू द्या. पुढचा बघा आरशात बघा मित्रांनो पाहिली बघा मित्रांनो आरशात पाहिली असता बघा मित्रांनो आरशात पाहिले असता घड्याळामध्ये 3:15 वाजले होते तर प्रत्यक्षात मित्रांनो जी की घड्याळामध्ये किती वाजले होते या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. या प्रकारचा मित्रांनो कधीही प्रश्न विचारू एकच गोष्ट लक्षामध्ये ठेवायची ती म्हणजे काय डायरेक्ट 11:60 घ्यायचं मित्रांनो 11:60 घ्या आणि या 11:60 हे 3:15 मायनस करा. ओके कोणतीही संख्या असतो मित्रांनो बघा या 11:60 मायनस करायची डायरेक्ट बघा 60 जर 15 आपण मायनस केले उरतात की पैकी 45 आणि 11तून जर 3 गेले
तर उरले किती बघा जे की 8 म्हणजे जवळपास मित्रांनो 8:45 बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा आता पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा जे की रमेशचे 15 वर्षापूर्वीचे वय 30 वर्ष होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल, या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा काय म्हणलंय, रमेशचे 15 वर्षापूर्वी जर वर्ष 30 होते तर आज त्याचं वय बघा जे की मित्रांनो 30 प्लस जर 15 केलं, 30 प्लस जर 15 केलं झालं किती 45, म्हणजे बघा जे मित्रांनो आज जे की मित्रांनो बघा रमेश हा 45 वर्षाचा असेल तर आणखी किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल हे कळण्यासाठी बघा मित्रांनो सरळ जर 60 आपण 45 वजा केले उरले किती बघा जे की 15 वर्ष मित्रांनो जे की बघा आणखीन मित्रांनो 15 वर्षांनी बघा रमेश हा मित्रांनो जे की ठिकाणी 60 वर्षाचा होणारा असेल, म्हणजे बघा की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, शेवटचा प्रश्न जे की इंग्लंडचा संबंध जर अटलांटिक महासागराशी असेल तर ग्रीस या बघा जे देशाचा संबंध कोणत्या महासागरासोबत असेल, हा जो काय मित्रांनो बघा शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो बघा जे काही असेल तुम्हाला सर्वांना जे की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जर बाकी समजा या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला बघा जे की तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत जे काय बघा शेअर करून टाका. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.